नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. 17 मार्च रोजी नागपूरला दंगल झाली. मात्र या दंगलीची चर्चा या एपिसोडमध्ये मी करणार नाही आहे. या एपिसोडमध्ये मी चर्चा करणार आहे नागपूरमध्ये कोणत्या प्रकारचं हिंदू मुस्लिम संवाद होतं याची, आणि ते पुन्हा कसं आपल्याला एस्टॅब्लिश करता येईल किंवा पुन्हा त्याची रुजवात कशी करता येईल याची. यासाठी माझ्याबरोबर आहेत गणेश कनाटे. गणेश कनाटे हे नागपूरचेच आहेत. ते नागपूरमध्येच त्यांचा म्हणजे जन्म आणि बालपण आणि शिक्षण सगळं नागपूरमध्येच झालं. नागपूरमध्ये ते पत्रकार होते. त्यानंतर ते मुंबईला आले. DNA नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ते होते. त्यानंतर त्यांनी TV9 हा मराठी वृत्तवाहिनी लॉन्च केली. त्यानंतर ते साम TV मध्ये पण, साम TVचं जे रिलॉन्च होतं त्याच्यामध्येही काही काळ होते. त्यानंतर त्यांनी न्यूज एक्समध्ये काम केलं. मात्र त्यानंतर आता ते पत्रकारितेतून बाहेर पडले. परंतु ते स्वतः एक उत्तम लेखकही आहेत. त्यांचे 2 कविता संग्रह आहेत. त्याच्याशिवाय समीक्षा लेखही आहेत. त्यामुळे एक पत्रकार म्हणून, एक वार्ताहर म्हणून, एक यशस्वी हे म्हणून काय म्हणा आपण संपादक म्हणून, आणि एक संवेदनशील कवी, या सर्व अंगाने ते नागपूरकडे कसं बघतात या विषयावर मी चर्चा करणार आहे. धन्यवाद गणेश, धन्यवाद. हा कार्यक्रम हा वेळ काढल्याबद्दल. नाही, आपण आमंत्रित केल्याबद्दल आपले आभार. आता तुम्ही तर याच्यामध्ये आहातच, म्हणजे नागपूरचं, यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर ॲक्च्युली. आणि आत्ता जे काही घडलं ते प्रामुख्याने भालदारपुरा, हंसापुरी, महाल महाल हा जो मध्य नागपूरचा भाग आहे, म्हणजे सेंट्रल नागपूर येते एका अर्थानं. शिवाजीचा पुतळा, त्यानंतर चिटणीस पार्क, या भागात हे साधारण सगळं घडलं. तर म्हणजे या भागाशी आपला काय संबंध होता? म्हणजे या भागाशी माझा फार जवळचा संबंध आहे. माझा जन्म तिथून थोड्याशा अंतरावर एक गणेशपेठ नावाची वस्ती आहे, तिथे झाला. माझं 1ली ते 4थी शिक्षण तो जो शिवाजीचा पुतळा आहे त्याच्या अगदी मागच्या बाजूला गांधी गेट आहे, आणि गांधी गेटच्या मागे श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा आहे. तिथे मी 1ली ते 4थी शिकलो. माझी बहीण तिथे जायची, मलाही टाकलं. त्यानंतर 5वी ते 10वी ज्या चिटणीस पार्काच्या तिथे दंगलीचं वातावरण निर्माण झालं आणि दंगल झाली, तिच्या अगदी अपोजिट न्यू इंग्लिश हायस्कूल आहे. त्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये मी 5वी ते 10वी झालो. त्याच चिटणीस पार्काला लागून एक श्याम टॉकीज नावाची जुनं सिंगल स्क्रीन थिएटर होतं. तिथे माझ्या वडिलांनी अनेक वर्ष काम केलं. तिथे मी त्यांचा रोज संध्याकाळी डबा घेऊन जात असे. आणि त्या रुईकरांच्या पुतळ्याच्या अपोजिट एक छोटीशी मशीद आहे. तिथे आम्ही सगळे मित्र मिळून चहा बिया प्यायचो, बसायचो. आम्ही तिथे एका अर्थाने मी या सगळ्या या भागामध्ये लहानाचा मोठा झालो. आणि हंसापुरीचा जो भाग आहे जिथे तोडफोड झाली, दुचाकी वाहनं जाळण्यात आली, त्या भागामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय होतं. छोटंसं झोपडीवाला कार्यालय होतं. माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे त्यावेळेचे पदाधिकारी होते, C2चे युनियन लीडर होते. तर आम्ही अनेकदा वडिलांसोबत जाऊन तिथे त्या कार्यालयात बसून असायचो. तर एका अर्थानं जे जवळजवळ जे आपले बालपणीचे आणि कैशोर्याचे दिवस असतात ना, तो सगळा भाग मी या भागात जगलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे. मी तिथल्या अनेक दुकानदारांना व्यक्तिशः ओळखतो, तिथल्या अत्तरोळीतल्या मुसलमानांना व्यक्तिशः ओळखतो, तिथल्या ज्या हिंदूंच्या दुकानांची तोडफोड झाली, घाटे दुग्ध मंदिर उदाहरणार्थ, त्याच्या वडिलांना मी चांगलं ओळखायचो. तर त्या भागाचा माझा संबंध म्हणजे मी तिथलाच आहे, मी तिथेच लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मला ते सगळं त्या दिवशी जे घडलं, मला सारखं वाटत होतं की आत्ता विमानाचं तिकीट काढावं आणि जावं. पण मी कंट्रोल केला, कारण तिथली स्थिती फार सेन्सिटिव्ह आणि तणावपूर्ण होती. आपण जाऊन तिथे उगीच आगीत तेल घालण्यासारखं कशाला करायचं, म्हणून मी काही गेलो नाही. पण सारखं प्रत्येक छोटा भाग, त्या रस्त्यांचे भाग, ते दुकानं, ते लोक सगळे डोळ्यासमोर येत होते. असा तो संबंध आहे. यावेळेला पण मग या संबंधामध्ये त्यांच्याशी फोनवरनं काही बोलणं झालं का? भरपूर बोलणं आलं. बघा, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर होतो.
शिक्षणानं. पण मी ते 1.5 वर्षातच सोडून दिलं. मी त्यानंतर पत्रकार झालो. पत्रकारिता करत असताना मी प्रामुख्यानं, तुम्ही जाणताच की मी राजकीय पत्रकारिता करत असे, पण माझे बाकी अनेक गोष्टींमध्ये मला रुची होती. तर कल्चरल रिपोर्टिंग मी करायचो, मी म्युझिकचं रिपोर्टिंग करायचो. त्यामुळे संस्कृतीच्या अंगानं सुद्धा मी बरंच रिपोर्टिंग त्या काळात केलेलं आहे. तर मी खूप फिरत असे नागपुरात, आणि त्यावेळी नागपुरात स्कूटर काढली की 1 तास 2 तासात तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाऊ शकायचं. तर मी खूप फिरायचो, आणि हा सगळा परिसर जो आहे हा सगळा अगदी जिव्हाळ्याचा होता, घरचा होता. लहानाचा मी मोठा झालो होतो. मला उर्दू शायरीमध्ये रुची होती, आजही आहे. तर आम्ही मोमीनपुऱ्यामध्ये एक जलील साज नावाचे एक गृहस्थ शायर होते, काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या घरी देशातनं कोणी शायर आला की साजबाईंकडे वर त्याची बैठक असायची, तिथे ते थांबायचे, आणि तिथे ते रोज संध्याकाळी जितके दिवस ते शायर असायचे, नागपुरातले सगळे उर्दू गझल प्रेमी होते, हिंदू मुस्लिम सगळ्या काही हे होते, पंजाबी लोक होते, ते सगळे यायचे, त्यांच्या त्या मोठ्या हॉलमध्ये बसायचे आणि सिगरेटी फुंकत फुंकत छान गझलांवर चर्चा करायचे, गझला ऐकवायचे. तर मोमीनपुरा हा भाग सुद्धा माझ्या हिंदी शब्द वापरायचा तर मेरी परवरिश का हिस्सा आहे. आणि आमच्या घरचे 3-4 पिढ्यांचे काही मुस्लिम कुटुंबांचे संबंध आहे. माझ्या आजोबांचे मित्र, माझ्या वडिलांचे मित्र, त्यांचे मुलं मुली, त्यांची मुलं मुली, जे मला मामा काका असं काही म्हणतात, त्यांनाही आता मुलं आली जी मला नाना दादा म्हणतात. तर असे 4-5 पिढ्यांचे संबंध असलेले अनेक कुटुंब आहेत. आणि बाकी आपला गोतावळा तर असतोच, हिंदू धर्मात जन्मलं त्यामुळे आपले हिंदू मित्रमैत्रीण असतात. पण आम्हाला कधी हे जाणवलं नाही की असा काही भेदभाव किंवा केला तेव्हा म्हणजे काय. त्या सगळ्यांशी मी बोललो, व्यथित होते. आणि व्यथित असणारे लोक दोन्ही बाजूनी आहेत. म्हणजे अगदी निष्पक्षपणे याच्याकडे पाहिलं पाहिजे. मी तर बघतो, मी या बाजूनी किंवा त्या बाजूनी बघत नाही. घाटे दुग्ध मंदिरची काच फोडली, ती 3.5 लाख 4 लाखाचं काहीतरी नुकसान झालं असेल, पण त्याचं दुःख तुम्ही पैशात नाही मोजू शकणार. कारण त्याच्या आजोबाने सुरू केलेला तो धंदा आहे, 3 पिढ्यांचा धंदा आहे. एकाची 2, दोनाची 4 ती हॉटेल्स झाली. आणि तिथे सकाळ संध्याकाळ हिंदू मुसलमान सगळे जे कोणी असतील, पंजाबी सगळे लोक येऊन चहा नाश्ता समोसे दूध, त्याच्याकडलं दूध फार फेमस होतं. तर ते सगळं खात पीत लहानाचे मोठे झाले. त्या पोरांनी तेच पाहिलं. त्यामुळे त्यांच्या मनावर जो ओरखडा उमटलाय कि अरे ये वही लड़के थे जो कल आके चाय पीते थे, दूध पीते थे, कल आके समोसा खाते थे, आज हमारे दुकान पर पत्थर मार रहे. पण तरी सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलं की हमने किसी पे पत्थर नहीं मारा बाद में. हे दुःख जे आहे हे त्यांचंही आहे. मुसलमानांची आपली दुःख आहेत की भाई साहब वो लोग यहाँ के थे नहीं. 101 लोक ज्यांना अटक करण्यात आली त्यातले 50च्या वर लोक असे आहेत की जे त्या भागाचे रहिवासी नाही. म्हणजे कोणी कळमना रोडचा रहिवासी आहे, कोणी ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्याच्या एरियातनं आले, ताजबागमधनं आलेला होता, कोणी आणखी यशोधरानगरमधनं आला होता. इवन हा फहीम खान ज्याला अटक केली हा सुद्धा त्या भागातला तसा नाही आहे. तर ही बाहेरून आलेली मंडळी तोंडाला फडकं बांधून वगैरे वगैरे, तर त्यांचं म्हणणं की ही आमची माणसंच नाही आणि आमच्या पोरांना उचलून नेत आहेत. म्हणजे बाहेरून येऊन कोणीतरी काहीतरी केलं आणि आमची पोरं, म्हटलं पण 50 होती ना तुमची. तर असं ते सगळ्यांशी मी बोललो. त्यावेळी मला असं लक्षात आलं की दोन्ही धर्मसमुदायांच्या लोकांच्या मनांवर या घटनेनं फार खोल असा घाव केलाय. मी ओरखडा पण नाही म्हणत, हा घाव आहे, हा लवकर बुजणारा घाव नाही आहे. आणि ते आत्ताच दिसायला लागलाय. त्याचे परिणाम जे वाईट होतील असं मला जे वाटत होतं, जे मी फेसबुक पोस्टवर पण लिहित होतो की इस दंगे से किसका लाभ हो, तर ते लाभपेक्षा त्याच्या नुकसानीचे जे दृश्य परिणाम आहेत ते तुम्हाला आत्ताच दिसायला लागले. इतकं ते वातावरण खराब झालेलं आहे. त्या परिणामांकडे परंतु अशी नागपूरला असं मोठा
असा तणावाचा इतिहास आहे का? नाही ना. मुंबई म्हटलं की तिथलं. हा. मी आता मग म्हणून आपण बोलत होतो मुंबईला आहे, मालेगावला आहे, संभाजीनगर ज्याला पूर्वी आपण औरंगाबाद म्हणायचो त्याला आहे, अनेक शहरांना आहे. नागपुरामध्ये तुम्ही इतिहासात तपासून पाहिलं तर मग एक तर शोधावं लागतं. म्हणजे माझं वय आता 55 आहे. मी माझ्या आयुष्यात दंगल नव्हती पाहिली नागपुरात. 1922 साली एक दंगल झाल्याची नोंद आहे. त्यानंतर 1966-67 मला ते एक्झॅक्ट साल कन्फर्म नाही करता आलं, पण तेव्हाची एक दंगल आहे असं सांगतात. आणि मला वाटतं त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्या साली गेले मला आत्ता नेमकं आठवत नाही, पण एका कुठल्या तरी दंगलीत बहुतेक आधीच्या तुकडोजी महाराजांनी इंटरव्ह्यून करून त्या दंगलीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले होते. नागपूरला दंगलींचा इतिहास नाही. नागपूरला सौहार्दाचा इतिहास आहे. अगदी आपण ही मुलाखत सुरू करण्याच्या आधी जे बोलत होतो की 1992 साली ज्यावेळी बाबरी मशीद पडली त्यावेळी तुम्ही तिथे होता. नागपुरात दगडफेक झाली, ती पोलिसांवर झाली. अरविंद इनामदार त्यावेळी मुख्य कमिशनर होते. त्यांनी हवेत फायर केले. नाही, मी तिकडे होतो तेव्हा त्या मुसलमानांनी सांगितलं माझ्या समोर की आता फायरिंग करा प्लीज, त्याच्याशिवाय मॉब डिस्पोज होणार नाही. पण तो दगडफेकीचा प्रकार होता, तो काही हिंदू मुस्लिम राईट्सचा प्रकार नव्हता. आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो की पॉलिटिकली जरी तुम्ही पाहिलं तर या शहरातले अगदी तुरळक काही उदाहरणं इतिहासातले काढले तर या शहरामध्ये हिंदू नेत्यांनी मुसलमानांच्या विरुद्ध भाषण करण्याचा आणि मुसलमानांनी हिंदूंच्या विरुद्ध भाषण करण्याचा इतिहास नाही. एक भाजपचा नेता होता जो आता आहे, तो त्यावेळी डिबेट्समध्ये भाग घ्यायचा, त्याचं नाव मी मुद्दाम घेत नाही. तो नंतर महापौर झाला, तो नंतर आमदारकीसाठी प्रयत्न करत होता. तो मोमीनपुऱ्याच्या बॉर्डरवर राहायचा आणि मोमीनपुऱ्याच्या त्या वेशीवर राहून त्यानं सुरुवातीला अनेक म्हणजे 10-15 वर्ष निवडणूक आली की तो हिंदुस्तान पाकिस्तान, ये पाकिस्तान है हम हिंदुस्तान में अशी भाषणं करायचा. त्याचं डिपॉझिट जायचं, त्याला मतं नव्हती मिळत. त्यानंतर पुढे वातावरण जसं बिघडत गेलं त्या बिघडलेल्या वातावरणात तो नगरसेवक झाला. नाही तर पूर्वी त्याला समर्थन मिळत नसे. नागपूरची पहिली मुस्लिम उपमहापौर ही भारतीय जनता पक्षानं म्हणजे नितीन गडकरींच्या पुढाकारानं बसवली होती. हे मी का सांगतोय, कारण आमच्या शहरामध्ये मला जितकं आठवतं, मी 2005 मध्ये नागपूर सोडलं. 2005 पर्यंत तरी टोकाची हिंदुत्ववादी भूमिका घेणारा हिंदुत्ववादी नेता गडकरी पण नव्हता, गडकरी नव्हते, देवेंद्र पण तसा नव्हता, नागपुरातले इतर लोकही नव्हते. नागपूरला मुस्लिम नेता म्हणून आमचा अनिस अहमद त्यावेळी आमदार होता, मंत्री होता. त्यानंतर अनेक इतर लोक होते. यांनी कधी भडकाऊ भाषणं केल्याचं मला आठवत नाही. नागपूरला दलित नेत्यांची एक मोठी परंपरा आहे, फार मोठी. म्हणजे कारण दीक्षाभूमीमुळे त्या शहराला एक मोठा वारसा आहे. आमच्याकडे रासू गवई होते, वाको गाणार होते, भाऊ लोखंडे होते. त्यानंतर आमच्याकडे खोब्रागडे गटाचा मोठा गट होता. नागपूरमधून निवडून यायचे. नितीन राऊत आमचा जो आत्ता आमदार आहे, आधी मंत्री राहिला, तो उत्तर नागपूरमधून 2-3दा निवडून आला. असे खूप लोक आहेत. अगदी इंटेलेक्च्युअल्स मध्ये प्रदीप आकलावे सारखा एखादा प्राध्यापक आहे, बनते सुरेश देसाई सारखे लोक आहेत. नागपूरमध्ये बाय अँड लार्ज धार्मिक तेढ निर्माण करणारं नेतृत्व नव्हतं. म्हणजे जोगेंद्र कवाडे भडकाऊ भाषण करायचे, पण त्यांना नागपुरात ट्रॅक्शन नव्हतं मिळत. मला आठवतं ज्यावेळी ते खासदार म्हणून निवडून आले, ते चिमूरला जाऊन सुरुवातीला त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषणं करायला सुरुवात केली. तर त्यांना शरद पवारांनी त्यावेळी खडसावलं होतं की या भागाला हे कल्चर नाही बरं कवाडे साहेब, तुम्ही बिघडवू नका. तुम्हाला खासदार म्हणून निवडून यायचं असेल तर तुम्ही सौम्य भाषणं करा आणि असली भाषणं करू नका एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध वगैरे. ती संस्कृतीच नाही. सुलेखा कुंभारेचे वडील बीडी कामगारांचे केवढे मोठे नेते होते, सुलेखा स्वतः होते. ही मंडळी नंतर सर्व जाऊन भाजपमध्ये बसली. पण तरी सुद्धा मी ते शहर सोडलं तोपर्यंत
मला कुणीही असं आठवत नाही की ज्यांनी या धर्माचे लोक दहशतवादी असतात, या धर्माचे लोक हिंदुत्ववादी असतात, असली बळकाऊ भाषणं करणारी माणसंच नव्हती आमच्या शहरामध्ये. सौहार्द असं होतं की आम्ही पत्रकार होतो, सगळेजण आपापल्या शिफ्ट संपवून जेवायला कुठे जायचे? मोमीनपुऱ्यामध्ये जायचे. रात्री 3 वाजता खायला कुठे जायचं? तर मोमीनपुऱ्यात जायचं. जगमग असायची. बब्बूचं हॉटेल, तन्वीरचं हॉटेल, ML कॅन्टीन हे अड्डे होते जिथे सगळे हिंदू, मुसलमान, मोस्टली हिंदू, सगळे पत्रकार लोक, रात्री काम करणारे लोक ते जाऊन बब्बूकडे, ML कॅन्टीनमध्ये किंवा तन्वीरकडे जेवायचे. अनेक मुसलमान मला माहिती आहे की ते सावजीचं जेवायला गोळीबार चौकात जायचे, किंवा नंतर इथे लोखंडी पुलाच्या खाली जगदीश सावजी होता तिकडे जायचे, किंवा काही लोक नंतर ह्याला हे सब सावजी फ्रॉड हो गए असं म्हणत उमरेडपर्यंत जायला लागलं. आपसातलं हे जे सौहार्द होतं हे इतकं चांगलं आहे की आजही तो एक आरोपी ज्याचं घर या लोकांनी डिमॉलिशनमध्ये तोडलं, त्याच्या बाजूला उभा असलेला माणूस हिंदू होता आणि तो सांगत होता की हम 50 साल से एक दूसरे को जानते. 50 वर्ष. तो म्हणत होता याचा भाऊ 40 वर्ष वयाचा आहे, तो माझ्यासमोर जन्माला आला. ये परिवार ऐसा नहीं है. अशी साक्ष द्यायला तिथे शेकडो नाही हजारो लोक सापडतील. एक मी व्हिडिओ बाईट बघत होतो एका चॅनलवर, तो पत्रकार उचकवून त्या 4-2 हिंदू लोकांना ज्यांच्या घरावर दगडफेक झाली, त्यांच्या बाईक्स जाळल्या गेल्या, त्यांना विचारत होतं की हे मुसलमान तुमच्या वस्तीत पण तर राहतात, काही प्रॉब्लेम आहे का? ते म्हणाले कोई प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो. आमच्या नागपुरात खूप हिंदी बोलतात म्हणून माझ्या बोलण्यात हिंदी येईल, बऱ्याचदा येते आहे. तर तो म्हणाला की हम बचपन से अब तक एक साथ बडे हुए. आम्ही मित्र नाही, भाऊच असल्यासारखे लहानाचे मोठे झालो. बाहेरचे लोक आले, त्यांचा सगळ्यांचा म्हणजे स्ट्रेस या गोष्टीवर होता की बाहेरून लोक आले आणि दंगल झाली, दगडफेक झाली, जाळपोळ झाली. आणि ती झाली हे काही नाकारण्यात अर्थ नाही, ती झाली आहे. पण तुम्ही त्या लोकांशी जर अजूनही नागपूरच्या पत्रकारितेबद्दल मी मुद्दाम एक वाक्य का होईना रेकॉर्डवर यावं म्हणून सांगतो की यावेळीची पत्रकारिता बघताना मला वाईट वाटलं की पत्रकार निष्पक्ष नव्हते. हे खरं आहे ना की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी एक कलमे की चादर म्हणतात तिला, त्या चादरीवर मक्का मदिनाची चित्र असतात आणि त्यावर काही कुराणाच्या आयता लिहिलेल्या असतात. ती दर्ग्यावरून आणलेली चादर जाळली हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण हे नागपूरचं पत्रकार सांगत नाही. हे नागपूरचं पोलीस FIR मध्ये रेकॉर्डवर घ्यायला तयार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या निवेदनात याचा उल्लेख करत नाही. ते म्हणतात की अशी अफवा पसरवली गेली. दुसरीकडे मुसलमान लोकांनी मशिदींमध्ये दुपारची नमाज आणि संध्याकाळची नमाज पडल्यानंतर मशिदीमध्ये एकत्र येऊन आता आपल्याला अटॅक केला पाहिजे, ॲक्शन घेतली पाहिजे, किंवा आणखी 1-2 ठिकाणी मीटिंग्स झाल्या. हे नाकारण्यात काय असेल? कारण दगडफेक तर त्यांनीच केली, हे अगदी समोर आहे. त्यामुळे पत्रकाराचं कर्तव्य म्हणून तरी या दोन्ही बाजूंच्या चुका ज्या आहेत, चुका दोन्ही बाजूंनी घडलेल्या, त्या दोन्ही बाजूंच्या चुका निष्पक्षपणे मांडणे हे अपेक्षित होतं. ते घडत नाही आहे, हे दुर्दैव आहे. नाहीतर हे चित्र चिघळलंही नसतं. कारण हे सौहार्दाचं वातावरण जसं समाजामध्ये होतं तसं पूर्वी पत्रकारितेतही होतं, तसं ते समाजाच्या इतर घटकांमध्येही होतं. म्हणजे जलील साद साहेबांच्या घरी येणारे अर्धे उर्दू गझलेचे रसिक हे हिंदू होते. मी लहानाचा मोठा झालो तिथे. मी अगदी लहान होतो. आमचे एक फुबा जिजाजी होते, मनसूर अली खान. तर ते मी त्यांना म्हणायचो खान साहब मुझे जाना है, मुझे आप ले चलिए. मग पुढे पुढे मला मनसूर अली खानची गरजच राहिली नाही. आमचे ते जिजाजी वारले ते. पण नंतर मी सरळच जायला लागलो. तिथे मी कृष्ण बिहारी नूर यांना ऐकलं आहे. तिथे मी मुनव्वर राणाचे गुरु जे होते वाली असी त्यांना ऐकलं आहे. या देशातले सगळे चांगले शायर आम्ही तिथे ऐकले. ते ऐकणारे सगळे हिंदू होते मेजॉरिटी. कारण नागपुरात मुसलमानांची संख्या बऱ्यापैकी मोठी असली तरी रसिकांची संख्या हिंदूच होती. सगळे जायचे तिकडे. सुरेश भट कधी कधी जायचे.
उर्दू गजलेचे ते त्यांना बोलवलं जायचं, काही लोक त्यांना भेटायला जायचे. आमच्याकडे हे असलं काही नव्हतं. हे गेल्या काही वर्षात हळूहळू बिघडलेलं वातावरण आहे. तर हे साधारणपणे बिघडायला केव्हापासून सुरुवात झाली? कारण नागपूरमध्ये जरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणजे मुख्यालय असलं तरी नागपूर हा कधीच भाजपचा किंवा असा म्हणजे माझ्या मते 90च्या पर्यंत तर नव्हताच. 92 साली मशीद पाडली, त्यानंतर कार सेवा कधी झाली त्याच्यात तेवढ्यातच ना, त्याच्या आधीच सुरू झाली. त्या कारसेवेला बनवारीलाल पुरोहित हे त्यावेळी काँग्रेसचे खासदार होते आणि ते कारसेवेला गेले आणि परत आल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले. सॉरी, नंतरच्या निवडणुकीत ते भाजपकडून उभे राहिले आणि नंतर म्हणजे त्याआधी नागपुरातून कधीही भाजपचा खासदार निवडून आलेला नाही. बरं, इतिहास नाही. नागपूरमध्ये एक आमदार निवडून यायचा भाजपचा, विनोद गुडदे पाटील. हो, तो आता पश्चिम बाहेर पडलाय ना, तो ते काँग्रेसमध्ये गेले, त्यांचा मुलगा काँग्रेसमध्ये आहे. विनोद गुडदे पाटील पश्चिम नागपुरातून निवडून यायचे, जिथून नंतर देवेंद्र फडणवीस निवडून यायला लागले आणि नंतर त्यांचा मतदारसंघ डिलिमिटेशनमुळे थोडा बदलला. त्याआधी बाकी सगळे आमदार काँग्रेसचे असायचे, एक गुडदे पाटील असायचे. विधान परिषदेमध्ये फक्त नितीन गडकरी निवडून यायचे, खासदार भाजपचा निवडून येत नसे. नगरसेवकांची संख्या कधीही महापौर करण्याइतकी नसायची. पण 92 नंतर हे हळूहळू बदलायला लागलं आणि 92 नंतर काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचं नेतृत्व ओव्हरऑल हे सरंजामी झालं. आपल्या बंगल्यांमध्ये बसून राजकारण करायला लागले आणि जनतेशी यांचा कनेक्ट सुटायला लागला. आमच्याकडले दलित समाजातले चांगले नेते म्हणजे ज्यांची मी नावं घेतली, रासू गवई, वाको गाणार, भाऊ लोखंडे, खोब्रागडे, हे सगळे वारले. मग नवीन नेतृत्व तयार झालं नाही आणि जुनं नेतृत्व पडद्याआड गेलं आणि भाजपमध्ये नव्या दमाचे नेते तयार झाले आणि संघाच्या लोकांना पूर्वी मुळीच ट्रॅक्शन नव्हतं. संघाच्या शाखा होत्या, महानगर प्रांत प्रमुख होते, विदर्भ प्रांत प्रमुख होते, सगळे होते. सगळा पॅराफर्नेली, आता संघाची मोठी बिल्डिंग होती, त्यानंतर रेशीमबागचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण संघाचं काय पूर्वी काम इतकं असलं तरी गडकरींच्या पूर्वी सुमतीताई सुकळीकर आमच्या नागपूरला जनसंघाच्या नेत्या होत्या. शी वॉज वन ऑफ द फाउंडर्स. सुमतीताई हसून हसून सांगायच्या, अरे आम्ही काय उभं राहायचं आणि पडायचं यासाठीच फॉर्म भरतो म्हणे. आणि असंच काहीसं कम्युनिस्टांच्या बाबतीत व्हायचं. म्हणजे आमच्याकडे बर्धन होते, एवढे मोठं नेतृत्व. आमच्या वडिलांचे मित्र बिंदाप्रसाद कश्यप, ते कम्युनिस्ट पार्टीचं एवढंसं कार्यालय का होईना पण चालवायचे. आमच्याकडे सगळे गुण्यागोविंदाने राहायचे. काही लोक उभे राहायचे पडायसाठी, काही लोक उभे राहायचे जिंकायसाठी. ते लोक म्हणायचे काँग्रेसच्या बद्दल. रामटेक मतदारसंघामधनं नरसिंहराव व्हिजिटिंग कॅन्डिडेट सारखे यायचे, निवडून चालले जायचे. तेव्हा आमच्याकडे लोक म्हणायचे काँग्रेस असा पक्ष आहे आणि ते एवढ्या रूट्स आहेत की तुम्ही कुत्र्याच्या गळ्यात काँग्रेसचं चिन्ह बांधा, तो निवडून येईल. पण इतका असा हा काँग्रेसचा गड असलेला भाग 92 नंतर हळूहळू बदलला. त्याचं डिस्क्रेडिट जसं काँग्रेसवाल्यांचं आहे तसं क्रेडिट काही भाजपवाल्यांचं आहे की संघटना मजबूत केली, कार्यकर्ते वाढवले, त्यांचं नेटवर्किंग वाढलं, त्यांच्या जशा शाखा वाढल्या तसंच भाजपची कार्यालयं वाढली. पूर्वी प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचं कार्यालय होतं आणि ॲक्टिव्ह होतं. जसं नागपूरचं देवडिया काँग्रेस भवन होतं तसं तिकडच्या प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय होतं. आणि त्यावेळेचे जे भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष होते, बळवंतराव ढोबळे त्यांचं नाव होतं, आणि त्यांचे एक सहकारी होते, त्यांचं नाव विसरतोय मी. ते दोघंजण एस टी बसनी प्रवास करून जायचे आणि त्यांचं कुठेही कार्यालय नव्हतं भाजपचं. आणि ते कुठल्या तरी संघाच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जायचे आणि सभा घ्यायचे. सभा म्हणजे काय तर 20 लोक यायचे. बळवंतराव फोन करून सांगायचे आज आम्ही येतोय. 20-20 लोकांच्या सभा मी पाहिल्या. पण नंतर आता भाजपच्या लोकांनी याचा विस्तार केला, हिंदुत्ववादी संघटनांचा विस्तार झाला आणि काँग्रेसवाले बाजूला पडत गेले.
बौद्ध समाजातले आणि रिपब्लिकन पार्ट्यांचे नेते ते बाजूला पडत गेले. मुसलमानांना तर नेतृत्वच उरलं नाही. आणि त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी बाळासाहेब धरलाच नाही. दे स्टार्टेड रुलिंग दॅट सिटी अँड डिस्ट्रिक्ट अँड द रिजन. आज ज्या रामटेक मतदारसंघ आता पुन्हा डिलिमिटेशनमुळे झाला की नरसिंहराव चुकून कधीतरी आमच्या वरुडला यायचे. माझं आजोळ वरुडला आहे. माझे आजोबा त्यांचं काम करायचे. महादेवराव कनाटे आणि महादेवराव आंडे आणि कोकिळाताई म्हणून एक काँग्रेसच्या फार ज्येष्ठ नेत्या होत्या. अरविंद बाबू देशमुख, रणजित बाबूंचे वडील, हे सगळे लोक नरसिंहरावजींचं, इंदिराबाईंचं काम करायचे. तर हे लोक कधी जात पण नव्हते तिकडे. हेच लोक दिल्लीला संत्याच्या पेट्या घेऊन जायचे. पण आता तिथे काँग्रेस नावाला नाही. तिथे भाजपचा खासदारही निवडून येतो, आमदारही निवडून येतो. तिथे शिवसेनेचंही संघटन मोठं झालं. तर हे सगळं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे बदलून गेलेलं. प्रामुख्याने म्हणजे ही जेव्हा सुरू झाली राम जन्मभूमीची जे आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर भाजपने तिकडे बाजू धरलं असं दिसतं. म्हणजे अगदी साधारणपणे 88च्या सुमाराला राम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं, 88-89च्या आसपास. आणि त्यानंतर मग 90 नंतर हे म्हणजे ते सुरू झालं तेव्हापासून ते ऑर्गनाइज. म्हणजे मी नागपूर सोडेपर्यंत ते बदलत होतं, पण ते इतकं बदललेलं नव्हतं की पूर्ण विदर्भ हा काँग्रेसचा गडच राहिला नाही वगैरे असं नव्हतं झालं. त्याला डेंट, त्याला असे पोचे पडायला लागले होते आणि आता ही भिंत कोसळेल हे दिसायला लागलं होतं. आणि नंतर ते दिसलं. एक वेळ अशी आली की विदर्भामध्ये बहुसंख्य आमदार हे भाजपचे निवडून आले. बहुसंख्य ठिकाणी खासदार भाजपचे निवडून आले. एक काळ असा होता की एका निवडणुकीमध्ये 99 का 98 विदर्भातल्या पूर्ण 11 जागांवर काँग्रेसचे आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. ती पहिली वेळ होती जेव्हा प्रकाश आंबेडकर, रासू गवई, आठवले आणि कवाडे हे 4 रिपब्लिकन पक्षाचे खासदार ओपन सीटमधनं तिथे निवडून गेले होते संसदेमध्ये. तो सगळा पट जो आहे तो आता बदलून गेला आहे. कम्प्लिटली चेंज्ड. नाही म्हणजे मला हेच म्हणत आहे की जेव्हा हे आंदोलन सुरू झालं उत्सव राम जन्मभूमीचं, त्याच्यातनं जो एक ज्याला असं आपण म्हणू की हिंदू गणराज्य वाद जो आहे तो वाढीला लागला किंवा हिंदू बहुसंख्याकवाद असं आपण म्हणू. आणि आता औरंगजेबाच्या कबरीवरनं जे काय सुरू आहे, वास्तविक ते नागपूरमध्ये ते आंदोलन करण्याची काय गरज होती मला काय माहीत नाही. परंतु त्यांनी फक्त नागपूरमध्ये नाही, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक तालुक्यात त्यांचा तो कार्यक्रम होता. हे त्याचं आता हे जे होत आहे याच्यामुळे आता तुम्ही सांगितलं की तो जो तणाव जो आहे तो केवळ ओरखाडा नाही आहे, तो कोण गाव गेलेला आहे. तर ते कसं काय म्हणजे ते कितपत हे असेल म्हणजे आत्ताच्या दंगलीनंतर. बघा, त्या गावाचं एक लक्षण मी आज पाहिलं. आज नागपूरमध्ये एक 10-15च मुलं पण ते प्लेकार्ड घेऊन उभे होते की 2 रुपये जास्त खर्च करावे लागले तर करा, पण सामानाची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानांतून करा. असं प्लेकार्ड म्हणजे माझ्या आयुष्यात मला नागपुरात बघावं लागेल असं मला वाटलं नव्हतं, पण हे झालेलं आहे. त्यानंतर मुसलमानांच्या आस्थापनांवर बहिष्कार घाला हे सांगण्यात येत आहे. म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही हळूहळू ऐकत असाल की अनेक यात्रांमध्ये ज्या यात्रा भरतात जिथे बळी द्यायची परंपरा आहे, ते कुठली एक देवी आहे बघा जिथे बळी देतात, तर तिथे लोकांनी स्पष्टपणे सांगितलं की मुस्लिम खाटकाकडनं नाही घ्यायचं मटण. खरं मुलांनीच ते बळी द्यायचे ऍक्च्युअली, म्हणजे पण हे कमी होत, हे वाढीला लागलंय. आत्ता कानिफनाथची जी जत्रा भरते तिथे त्या ग्रामसभेनं ठराव केला की मुसलमानांनी इथे हे करू नये, दुकानं लावू नये. तो ठराव तहसीलदारांनी रद्दबादल केला, हायकोर्टाने केला, औरंगाबादच्या खंडपीठाने. पण हे वाढीला लागलं. हे पण हे माझ्या नागपूरला पोचेल असं मला वाटलं नव्हतं. आज मी तेही पाहिलं की हे दिसलं.
घाटे दुग्ध मंदिरच्या मालकाचा जो मुलगा आहे, म्हणजे मी मालकाला ओळखायचो, तो आता मुलगा चालवतो, मोठा मुलगा आहे, वयानं लहान आहे माझ्यापेक्षा. पण त्यानं व्हिडिओ बाईट देताना असं म्हटलं की हमने कभी नहीं सोचा था की ये लोग ऐसा करें. ही त्याच्या बापाची भाषा नव्हती की हम और वो, ही भाषा त्याच्या वडिलांची नव्हती, ही त्या मुलामध्ये आली आहे ना. मुसलमानांमध्ये जसं हम और आप करण्यात आलाय आता की वो ऐसा करेंगे तो हम भी ऐसा करेंगे. एका मुसलमानांनी बाईट देताना म्हटलं की आप हमारी कलमे की चादर जलाओगे और हम कुछ नहीं करेंगे. मला आश्चर्य वाटलं की ही भाषा माझ्या शहरात येते कशी, किंवा आली कुठून, कशी आली. याची कारणं अनेक आहेत, ती तपासावी, त्याचा अभ्यास करावा कोणीतरी. ती काही अशी वरवर सांगण्यासारखी नाही, त्यावर आपण चर्चाही करू नये, कारण ती खोल असतात, त्याची मुळं सांस्कृतिक असतात आणि ते बदललेला सांस्कृतिक पट जो आहे तो तपासला पाहिजे. पण हे सौहार्द बिघडलं हे खरं आहे. असं काय वाटत, म्हणजे 2-3 गोष्टी मला दिसतात. एक म्हणजे कुणाल कामरावरती आता जो हल्ला केला तो आहे, त्यानंतर बुलडोजरचा वापर करणं, हे मला तर असं वाटतं की तुम्हाला आपण म्हणजे थांबवून उत्तर प्रदेश तुम्हाला अगदी थांबवून सांगतो. या बुलडोझरच्या वापराबद्दल मला सांगायचंच होतं की 2 जे लोक अटकेत आहेत आरोपी, एक फहीम खान आणि एक युसुफ खान, यांच्या एकाच्या घरावर बुलडोजर चालवला, दुसऱ्याच्या घरावर तिथे गल्लीत बुलडोजर घुसत नव्हता म्हणून कामगार नेऊन त्याची पहिल्या माळ्याची दुसऱ्या माळ्याची बाल्कनी तोडली. या दोन्हींबद्दल काही तथ्य जे आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे, कारण लोकांना काय वाटतं की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणून तोडलं, की ते आरोपी आहे म्हणून तोडलं, काय म्हणून तोडलं. आणि यासाठी जी प्रक्रिया असते ती कायदेशीर असते, ती आपण पालन केली का, आपण म्हणजे महानगरपालिका. तर फहीम खानच्या केसमध्ये ते घर त्याच्या नावावर नाही, त्याच्या आईच्या नावावर. त्याच्या घरी शुक्रवारी संध्याकाळी कोर्टाचे प्रोसिडिंग संपल्यावर नोटीस सर्व करण्यात आली. शनिवार रविवार सुट्टी होती आणि सोमवारी कोर्ट सुरू व्हायच्या आधी आणि ते लोक कोर्टात जाऊन पिटिशन फाईल करण्याच्या आधी त्याचं घर पाडून टाकलं. सुप्रीम कोर्टाचे क्लिअर डायरेक्टिव्ह आहेत यूपीच्या इन्सिडेंट्स नंतर की तुम्ही 15 दिवस ही प्रोसेस केली पाहिजे, त्यात जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घातलं पाहिजे, त्या नोटिसेस सर्व झाल्या पाहिजे, त्यानंतर ते खरोखर अवैध आहे का वैध आहे हे पाहिलं पाहिजे. मनात येईल म्हणून प्रशासनानं बुलडोजर चालवायचे अयोग्य आहे. त्याचप्रमाणे तो युसुफ शेख 1965चं घर आहे. किती वर्ष झाले सर, म्हणजे 60 वर्ष जुनं घर आहे ते. त्या घरात ती मुलं जन्माला आली, वडिलांनी बांधलेलं ते घर आहे. त्यात एक बाल्कनी समजा एक्सटेंडेड असेल तर ती तुम्हाला काय आजच दिसली, ती तुम्ही बरोबर शनिवारी जाऊन नोटीस देणार आणि मंगळवारी पाडून टाकणार. ते कोर्टात गेले, त्यांना सर्व केलेल्या नोटीसला ते लोक सँक्शन प्लान वगैरे घेऊन नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कार्यालयात गेले, तर त्यांना इस कार्यालय से उस कार्यालय में जाओ असं 10 वेळा फिरवलं. कोणी कागद घ्यायला तयार नाही. मग शेवटी अच्छा जमा करतो, मग ते कोर्टात गेले. कोर्टाने स्टे दोन्ही केसेसमध्ये स्टे दिला, पण पहिल्या केसमध्ये स्टे मिळूनही दुसरी कारवाई करतात. शिकायला पण तयार नाही. आपण उत्तर प्रदेशच्या दिशेने मी तेच म्हणतो, असं बुलडोजरची संस्कृती जर आणणार असू तर आपण काय करतो याचा या राज्याच्या राज्यकर्त्यांनी कृपा करून विचार केला पाहिजे. ही आपली संस्कृती नव्हे. या प्रकारचं राजकारण आपण केलं नाही. तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जुना काळ पाहिला आहे. आपल्याकडे कितीही राजकीय विरोध असला तरी संध्याकाळचं जेवण अनेक पक्षांचे आमदार खासदार एकत्र बसून करायचे. विविध आयडिओलॉजिकल लिनिंग्स असणारे पत्रकार एकत्र जेवताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडली ही संस्कृती नाही आहे. आणि हे म्हणजे बुलडोजर चालवणे, प्रकाश देशपांडे तुला माहिती, आता प्रकाश देशपांडे हे तर याचे होते म्हणजे गडकरींचे एकदम पीएफ, त्याच्या अगोदर तरुण भारत.
पण ही युज टू बी अवर होस्ट Yes. इन नागपूर. की आला ही वॉज अवर होस्ट इन मुंबई. त्याला फोन केला की तो लगेच म्हणजे आम्ही आलोत म्हटल्यानंतर पहिलं तो येणार भेटायला, आणि आता काय तुझं राहण्याची सोय खाण्याची सोय काय आहे तो बघणार. बाकी मतभेद तर होतेच की. असं याच्यावरती हमरी तुमरीवरती येण्यासारखं कधी. त्यामुळे या दंगलीच्या नंतर जे आपण करतो आहोत हे उदाहरणार्थ माझं म्हणणं साधं आहे की दोन्ही बाजूंनी चुका झाल्या की नाही, मला जर कोणी विचारतं मी म्हणेल झालंय. यांनी ती चादर जाळायला नको होती. आंदोलन करायला काय तुमचा हक्क आहे, कुठेही करा, कुठल्याही विषयावर करा. भारतात कुठेही आंदोलन करण्याचा तुमचा हक्क आहे, त्याबद्दल काय. तुम्ही औरंगजेबावर करा, बाबरावर करा, अकबरावर करा, तुम्ही आणखी आदिलशहावर ककरा, आणखी नादिरशहावर करा, तो तुमचा हक्क आहे. पण तुम्ही मुद्दाम ती कलमेची चादर आणून जाळता. त्याचा आणि औरंगजेबाचा काय संबंध त्या चादरीचा? इथे आणखी एक आस्पेक्ट आहे. त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही. तो भाजपच्या जवळ असलेला एक व्यक्ती आहे की तो ताजुद्दीन बाबाचा जो ट्रस्ट आहे तिथला ताजबागचा, त्या ट्रस्टचा पदाधिकारी आहे म्हणतात. ही चादर त्याच्याकडून मागवण्यात आली. जर हे खरं असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे. लोक खुलेआम आरोप करतायत, हे काही कोण लपून नाही म्हणत आहे. माझं म्हणणं आहे की याची चौकशी करा. ताजुद्दीन बाबाचं मला आठवलं, म्हणजे ताजुद्दीन बाबाला अनेक आमदार हे घालायचे, साकडं घालायचे, आम्हाला निवडून द्यावं. आणि ताजुद्दीन बाबाकडे भाविक म्हणून जाणाऱ्यांमध्ये जितके मुसलमान आहेत त्यापेक्षा काकणभर जास्त हिंदू आहेत. अगदी पश्चिम महाराष्ट्रातले काही कुठून जगात मी आता नाव जगातून येतात. नावं घेत नाहीत, परंतु ती ही मन्नत पुरी झाली म्हणून, म्हणजे आपण निवडून आलो म्हणून नंतर ते हे करायला ताजुद्दीन बाबा. आणि दुसरी गोष्ट, मुसलमानांनी सुद्धा आता त्यांनी चादर जाळली म्हणून तुम्ही लोकांची घरं जाळणार का, लोकांच्या गाड्या जाळणार का? हे अयोग्य आहे. मी त्यांना म्हणालो अनेकांना, म्हटलं उन्होंने कलमे की चादर जलाई इसलिए तुम उनका घर ही जला दो. म्हटलं घर के जलने के साथ कोई मर गया होता तो. हे दोन्ही बाजूंनी घडलेलं अयोग्य आहे. पण दोन्ही बाजूंची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे. दंग्याच्या दिवशी सकाळी ज्यावेळी ती चादर जाळली गेली त्यावेळी या फहीम खान सकट अनेक लोक गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गेले होते FIR दाखल करून घ्यायला. तर पोलीसवाले त्या FIR मध्ये त्या चादरीचा उल्लेख हिरवं कापड याच्या पलीकडे करायला तयार नव्हते. हे योग्य आहे का? तुम्ही ती जर पवित्र चादर आहे त्यावर जर मक्का मदिन्याचं चित्र आहे, त्यावर आयता लिहिले आहे, तसं नोंद घ्यायला काय हरकत आहे? नोंद घेऊन तुम्ही चौकशी करा, म्हणा यावर. आणि कोण म्हणताय त्यावर आयता लिहिल्या नव्हत्या? ज्यांना उर्दूचा गंध नाही, ज्यांना अरेबिक समजत नाही, असे विश्व हिंदू परिषदेचा एक लोकल कार्यकर्ता म्हणतो, नाही नाही पवित्र चादर. अरे बाबा, तुला कळतं का उर्दू? तुला येतं का अरेबिक लिपी वाचता येते का? मग ती चादर जी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते ती त्यावर ते नव्हतंच असं म्हणणं हे हा सत्याचा अपलाप आहे, वास्तवाचा अपलाप. त्याचप्रमाणे मुसलमानांनी म्हणणं की हमारे तो बच्चे थे ही नहीं वहां, हे चुकीचं आहे ना. दिसतंय ना, आयडेंटिफाय, सगळीकडे व्हिडिओ आहेत. पोलिसांनी व्हिडिओ सीज केले, त्यात दिसत आहेत ही मुलं. अर्धी खरी असतील, अर्धी खोटी असतील. माझं म्हणणं निष्पक्षपणे तपासलं पाहिजे. जी मुलं बाहेरून आली ती कोणी पाठवली? ते दगड इतके ट्रॉलीभर दगड अचानक येतात का? ते कुठून आले? ते शस्त्र कुठून आले? लोकांनी पेटवापेटवी केली कुठून केली? आपलं सिगरेट पिणारा माणूस फार तर लायटर घेऊन फिरतो, पेट्रोल बॉम्ब घेऊन फिरत नाही. ते पेट्रोल बॉम्ब कुठून आणले? म्हणजे काही तयारी केली होती का? दोष देणे आणि एकाच बाजूनी चौकशी करणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. याची खरं म्हणजे प्रशासनानं निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. ज्याचा जितका दोष असेल तो त्याच्या पदरात घातला पाहिजे. कारण आणि हे नामुष्कीची गोष्ट या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी आहे. हे त्यांचं शहर आहे. या शहरात तेही लहानाचे मोठे झाले आहे जसं मी झालो आहे. ते गृहमंत्री आहेत या राज्याचे, ते मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, आणि तुम्ही तुमच्याच शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. तुम्ही म्हणता हे सुनियोजित होतं, मग तुमच्याकडे इंटेलिजन्स नाही का? चला, याच्यापेक्षा आमचं इंटेलिजन्स चांगलं होतं ज्यावेळी आम्ही पत्रकार होतो, की गावात कुठेही काही खूट झालं तर
तर आमचा एक अशोक चव्हाणे नावाचा फोटोग्राफर होता, तुम्ही ओळखत असाल. आमच्या अशोक भाऊला नागपूरच्या कुठल्याही कोपऱ्यातून पानवाला फोन करायचा, अशोक भाऊ ये इधर एक आदमी ने चाकू मार दिया, ये आदमी ने इधर दंगा कर दिया, ये दारू पी के इधर दंगा कर रहा है. इतक्या पर्यंतच्या बातम्या हे साधे पानवाले द्यायचे आम्हाला पत्रकारांना. पोलिसांचं इंटेलिजन्स याच्यापेक्षा जास्त चांगलं असतं. कळलं नाही तुम्हाला की मीटिंग्स होत आहेत, प्लॅनिंग होत आहे, दगड गोळा केले जात आहेत. म्हणजे एक तर रमजानचा महिना होता. रमजानचा महिना आहे, त्यावेळेला म्हणजे धार्मिक भावना अधिक जरा हे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा 5 नमाज पडले जातातच म्हणजे ऍब्सोल्युटली. तर हे सगळं दोन्ही बाजूंनी जे केलं जात आहे किंवा केलं गेलं ते दुर्दैवी आहे आणि ते निस्तरलं पाहिजे. म्हणजे आता निस्तरायचं कसं, म्हणजे आता या मुद्द्यावरतीच येतोय मी. बघा, हे जे सौहार्द जे होतं जे आपण म्हणतोय, तर मी निराश नाही आहे याबाबतीत. मला आशा अशी वाटते की ज्यांना कुणाला मनापासून हे वाटतं की हे सौहार्द टिकलं पाहिजे, हे आपसातले प्रेमाचे संबंध टिकले पाहिजे, त्या लोकांनी एकत्र येऊन, हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन, अगदी नास्तिकांनी एकत्र येऊन, यात पंजाबी लोकांना एकत्र घ्या, बौद्ध धर्माच्या लोकांना एकत्र घ्या आणि तुम्ही छोट्या छोट्या कमिट्या स्थापन करा. तुम्ही वस्त्यांमध्ये जाऊन बोला. एकदा लोकांच्या मनातली जी, ज्याला भडास म्हणतात ना, ती मनातली जी हे आहे ती ओकू द्या, बोलू द्या. एकमेकांना समोर आपने ऐसा किया, आपने ऐसा किया म्हणू द्या. ते सगळा त्याचा निचरा होऊ द्या. हे कॅथार्सिस जर झालं ना, तर मला असं वाटतं की हे सौहार्द पुनःस्थापित करणं काही कठीण नाही. पण तुम्ही जर म्हणाल की आम्ही धडा शिकवू, आम्ही तुमची घरं बुलडोझरनी पाडू, आम्ही तुम्हाला असा कसा दगड मारता, आम्ही तुम्हाला आता कायद्याचा फटका दाखवतो, ही भाषा योग्य नाही. आणि ही भाषा सत्तेतल्या व्यक्तीनं तर करू नये, जबाबदार माणसांनी करू नये. प्रेमानं वागावं. प्रेम स्थापित करायला गेलं तर ते होईलही, पण त्याच्या विरोधातच लोकांनी उभं राहायचं ठरवलं तर नाही होणार. मला यात काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक, रिपब्लिकन पक्षाचे लोक, सगळ्या लोकांना विनंती करायची आहे. कारण भाजपचे लोक किती ऐकतील मला माहिती नाही, पण इतर सर्व पक्षाचे लोक यांना विनंती करावीशी वाटते की तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही एकत्र या, बसा. राजकारण अजून आता विधानसभेच्या निवडणुकीला भरपूर वेळ आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा येतील, पण किमान तातडीचं काम म्हणून सगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन, आणि फार मोठा भाग नाही येतो, हंसापुरी, बालदारपुरा, छोटा भाग, महाल छोटा भाग आहे, या भागात प्रामुख्यानं तुम्ही जाऊन हे प्रबोधनाचं काम आहे, हे प्रेम निर्माण करण्याचं काम आहे, हे केलं पाहिजे. बडकाऊ भाषणं करून कुणाचं भलं होणार नाही आहे. मी एक फेसबुक पोस्ट लिहिली की यातून कुणाचं भलं झालं. आज जर हिंदुत्ववाद्यांच्या बाजूनं कोणी माझ्याशी बोलायला तर मी त्याला विचारतो की बाबा रे, तू हिंदूंचं काय भलं केलं? 50 घरांवर दगडफेक झाली, 50-100 घरांवर, जास्त पण झाली असेल, 40-50 वाहनं जाळली गेली, 8-10 दिवस दुकानं बंद राहिली. लोक म्हणतात की 400-500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. मी म्हणतो 100च झालं असेल. कोणाचं झालं? तुमचंच झालं ना बाबा. म्हणजे तुम्ही तुमच्या बांधवांचं भलं केलं का नुकसान केलं? मुसलमानांना शी बोलताना मी म्हणालो कि तुम्हारा क्या भला हुआ, वो पत्थर जो मारे, वो चीजें जो जलाई, वो उनका माली नुकसान है, ते प्रॉपर्टीचं नुकसान आहे, ते भरून निघेल. पण तुमची पोरं ही आता जी जेलमध्ये आज गेलेली आहे ना, ही 8-8, 10-10 वर्ष बाहेर नाही येणार. फहीम खानवर सेडिशन आहे, 10 लोकांवर सेडिशनचे चार्ज आहे, देशद्रोहाच्या चार्जमध्ये त्याला जामीनही देणार नाही. त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांवर केसेस चालत राहतील आणि त्या केसेस जोपर्यंत निपटत नाही तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही. बरोबर. कारण तुमच्या नावावर एक क्रिमिनल केस आहे. तुमचं काय भलं झालं? म्हणजे हिंदूंचंही भलं झालं नाही, मुसलमानांचंही भलं झालं नाही. किंबहुना असं म्हणायला पाहिजे की दंग्यात कुणाचंच भलं होत नसतं. झाली तर राजकारणींची पोळी शेकली जाते, ती त्यांनी शेकून घेतली.
तो भाग वेगळा. पण समाजातल्या लोकांना, जाणकार लोकांनी, जुन्या जाणत्या लोकांनी आणि ज्यांचं समाजात 4 लोक ऐकतात त्या लोकांनी पुढे येऊन हे काम केलं पाहिजे की आपण एकत्र बसू. आता ईद येते आहे. ईदला हिंदू मुसलमान लोकांनी एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा दिल्या पाहिजे. माझ्यासारखा नास्तिक असेल तर मी म्हणेल की मी काही मशिदीत जाणार नाही हे करायला, पण मी माझ्या मुस्लिम मित्राच्या घरी जाईल की शिरखुर्मा खायला, किंवा त्याला बोलवील घरी, किंवा बाहेर भेटलो तर मिठी मारेल मी त्याला. माझं म्हणणं काय आहे की आता कुणाला तरी कृती करावी लागेल, काहीतरी कृती करावी लागेल, आणि ती सकारात्मक कृती करावी लागेल. ती नकारात्मक कृती करून चालणार नाही. खरं तर गणेश कनाटे यांनी जे सांगितलंय ना ते केवळ नागपूर शहराला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या भारताला लागू होतो की दंगल किंवा हे करून कोणातच काही भलं होणार नाही. आपण एकत्र राहायचं असेल तर आपले एकमेकांबद्दल जो त्याने आता जे सांगितलं एकदाची जी भडास आहे, जे काही मनातलं आहे ते एकदा काढून टाका, जे समोरासमोर बसून काढून टाका आणि एकमेकांना म्हणजे गळ्यात गळे घाला. तर असाच एक प्रेमाचाच मार्ग आपल्या पुढे आहे. आणि त्यासाठी म्हणजे राजकारण्यांवरती अवलंबून राहता येत नाही. त्याच्यामध्ये आता सामान्य माणसांनी कसा पुढाकार घ्यायचा, का घ्यायचा, त्याच्यासाठी काय करायचं, हा जो विचार आहे हा प्रत्येकाने आपल्या मनात जागा ठेवला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आता गणेश कनाटे म्हणाल तसं कोणतीतरी कृती करण्याची गरज आहे, विचार करण्याची नाही. धन्यवाद. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. इंडी जर्नल या चॅनलला कोणत्याही कोणाचं भांडवलदाराचं किंवा उद्योजकाचं किंवा कोणत्याही हितसंबंधी माणसांचं पाठबळ नसतं. त्यामुळे जॉईनचं बटन दाबा आणि इंडी जर्नलला यथाशक्ती मदत करा. गणेश कनाटे यांचे मी पुन्हा आभार मानतो. इथे येऊन मला आपण बोलवलं त्यासाठी आपले आणि इंडी जर्नलचे खूप खूप आभार. Yes.